अख्ख्या गावाच्या गुड्या लागल्या पण म्हैसून काय आणखीन उठली नाही. लोकांच्या सुना पहाटच उठून तयारी करतात आणि म्हैसून आणखीन गोधडीतच लोळती. काय म्हणावा तन काय नाही माहित. सुनबाई, ए सुनबाई, आज तुझा दिवस उजडतो का नाही? आता यांना काय झालं? माझ्या नावाने बोंबलायला नुसतं म्हातारीचं ताण आहे. अगं येतीस का बाहेर? आले आले. काय झालं सासूबाई, कशाला आवाज देताय? जरा बाहेर जाऊन बघ, लोकांच्या गुढ्या लागल्यात आणि तुझा आणखी उठायचाच पत्ता नाही. अहो सासूबाई, मी पहाटे 5 वाजल्यापासून उठले. मी किचन मध्ये होते. मग गुढी काय दुपारा लावायची का? ती गुढी लावायला घे ना आधी, मग आवरीत बस. काय आवरायचं तर मी पण सणाच्या स्वयंपाकाची तयारी करत होते, बसले नव्हते. त्या कमलाबाईची सून बघ, पहाटच गुढी उभारली की ना. सगळे काम धंदे त्यांचे आवरले. आवरला असन, दोघीकून दोघी करतात ना ते काम, मग आवरते लवकर. मला काय एकटीलाच बघावं लागतंय सगळं. हे बघा ते बघा. म्हणजे तुला म्हणायचंय काय मी काहीच काम करत नाही का? नुसतं बसूनच खाते का? मी पण सकाळपासून लय काम केलंय. नेमकं काय केले सांगता का मला? सुनबाई, तुला सांगून ठेवते, सणासुदीचं माझ्या मागं काय लागू नको तू. तुला करायचं असलं कर, नाही तर मी करते सगळा स्वयंपाक ते. पण अजिबात माझ्या नादी नको लागू. सणासुदीचं नाट नको लावू माझ्या मागं. माझ्यासोबत अजिबात भांडू नको तू, सांगून ठेवते तुला. भांडण तर तुम्हीच उकरून काढलंय. हिच्या सुनाने हे केलं, गुढी उभारली, पहाटच उठली, असंच केलं तसंच केलं. बरं जाय आता आणि ती गुढीची तयारी करून ये. गुढी उभारायची लवकर. हो आणते. झाली बाई एकदाची पूजा. आई, अख्ख्या गावातल्या लोकांच्या गुढ्यांपेक्षा आपली गुढी मस्त दिसते. होय की, गुढीला लावलेली साडी मुपली ना, त्याच्यामुळे छान दिसू राहिली. मी छान सजवली म्हणून ती छान दिसू राहिली. बरं बरं, चला आता स्वयंपाक नसता झाला तर आवरून घ्या लवकर. भुका लागल्यात आम्हाला पण. होता तुम्ही इथंच सुरू. नमस्कार मित्रांनो, माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.